5च दिवसांचं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन, या अधिवेशनाची आता नुकतीच समाप्ती झाली. खरं तर सूप वाजलं. आणि यानंतर नेहमीच्या प्रथेप्रमाणे आम्ही प्रेसला म्हणजे आपल्या सर्वांच्या समोर आलेलो आहोत. आपल्या सर्वांच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि खास करून विदर्भाकरता आणि विदर्भाला न्याय देण्याकरता आणि विदर्भाच्या शेतकऱ्यांचा, कामगारांचा आवाज किंवा त्यांचे दुःख याच्यावर फुंकर घालण्याकरता म्हणून खरं हे अधिवेशन होत असतं. त्या अधिवेशनातून नक्की विदर्भीय जनतेला काय मिळालं ते आम्ही आमच्या नजरेतून तुम्हा सर्वांना सांगणार आहोत. आणि म्हणून त्या प्रेसला या ठिकाणी उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, माजी विरोधी पक्षनेते सन्मान्य विजयराव वडेट्टीवार, आमच्या सर्वांचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सन्मान्य जयंतराव पाटील, माझे सहकारी मित्र आणि आमचे पक्षप्रतोद सुनीलजी प्रभू, उपस्थित सर्व सहकारी आमदार आणि मित्रांनो, खरं तर हे अधिवेशन 3 आठवडे चालावं अशी आमची मागणी होती. परंतु सरकारनं ते 2 आठवडे सुद्धा चालवलं नाही. फक्त आणि फक्त 7च दिवस हे अधिवेशन सरकारनं चालवलं. आणि ज्या वेळेला नेहमीच्या प्रथेप्रमाणे चहापानाला अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलवलं जातं, त्यावेळेला आम्ही आमची भूमिका मांडली होती. आम्ही आमचं मत मांडलं होतं की हे सरकार हे जे अधिवेशन घेतंय ते अधिवेशन कोणालाही न्याय देण्याकरता नाही, ना विदर्भातल्या जनतेला, ना मराठवाड्यातल्या जनतेला, ना उर्वरित कोकणातल्या जनतेला, आपल्या उर्वरित महाराष्ट्रातल्या जनतेला. तर हे सरकार लवकरच महानगरपालिका, नगरपालिका म्हणा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. आणि ते लाईट बंद करा नाही बाबा, लाईट बंद करा. आणि निवडणुका होणार आहेत. आणि त्या निवडणुकांना सरकारी तिजोरीतून पैसे वाटता आले पाहिजेत. सरकारी तिजोरीतून लोकांना पैसे वाटून त्यांची मतं घेता आली पाहिजेत. आणि ते करायचं असेल तर पुरवणी मागण्या मान्य केल्याशिवाय ते पैसे आपल्याला उधळता येणार नाहीत, लोकांना वाटता येणार नाहीत. आणि म्हणून हे जनतेला न्याय देण्याकरता अधिवेशन नव्हतं, तर सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्याकरता म्हणून हे अधिवेशन होतं. आणि त्याप्रमाणे सत्ताधारी पक्षानं 75,000 आणि 286 कोटीच्या पुरवणी मागण्या मांडल्या आणि त्या 2च दिवसात मान्य करून घेतल्या. आणि त्या मान्य झाल्यानंतर सरकारी पक्षाचा या अधिवेशनाकडे बघण्याचा आणि या अधिवेशनामध्ये सहभाग घेण्याचा पूर्णपणे नूरच बदलून गेला. आपण बघितलं असाल की मंत्री सभागृहामध्ये बसत नव्हते. एखादा मंत्री बसला तर बसला, नाही तर तोही बसायला तयार नाही. ज्या विभागाची चर्चा असेल त्या विभागाचा मंत्री सभागृहामध्ये बसतच नव्हता. इतकं त्यांचा हेतू साध्य झाल्यानंतर या अधिवेशनाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन होता. अधिवेशन किती झालं त्याची आकडेवारी माननीय अध्यक्ष महोदयांनी दिली. आकडेवारी देत असताना अध्यक्षांनी सांगितलं की 7 दिवसाचं अधिवेशन झालं आणि या 7 दिवसामध्ये 72 तास आणि 35 मिनिटं कामकाज चाललं हे अध्यक्षांनी सांगितलं. आणि सरासरी रोज 10 तास आणि 22 मिनिटं काम चाललं. नियमाप्रमाणे 11 वाजता सभागृह सुरू होऊन 5 वाजता ते संपलं पाहिजे, परंतु दररोज 10 तास आणि 22 मिनिटं सभागृह चाललं. यापैकी सभागृहाचा वेळ किती मिनिटं वाया गेला तर फक्त आणि फक्त 10 मिनिटं. तो कोणामुळे गेला? आमच्यामुळे तर नक्कीच नाही गेला, पण फक्त 10 मिनिटं वेळ वाया गेला. याचा अर्थ आम्ही विरोधी पक्षानं या सरकारच्या कामकाजाला किती सहकार्य केलं. आम्ही विरोधी पक्षानं या सत्ताधारी पक्षाकडून जनतेला काहीतरी मिळावं, महाराष्ट्राला काहीतरी मिळावं म्हणून आम्ही किती संयम पाळला हे यातून
त्यांनीच दिलेल्या आकडेवारीतून या ठिकाणी आपल्या सर्वांना स्पष्ट होतं. खरं तर दोन चर्चा होत्या 293च्या. मंगळवारी सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव आला. आजपर्यंत त्या प्रस्तावाला स्वतंत्रपणे उत्तर मिळालेलं नाही आणि ते प्रस्ताव संपला. गुरुवारी आमचा प्रस्ताव आला. आजपर्यंत त्या प्रस्तावावर आम्हाला उत्तर मिळालेलं नाही आणि तो प्रस्ताव आज संपला. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर जे दिलं ते उत्तर आमचा जो 292चा अंतिम आठवडा विरोधी पक्षाचा प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाला उत्तर दिलं. याचा अर्थ इतके तास कामकाज चालून सुद्धा मुख्य कामकाजाला काहीही या अधिवेशनामध्ये महत्व दिलं गेलं नाही. इतकं हे सरकार संख्येनं भरपूर असल्यामुळं बेजबाबदारपणे त्या ठिकाणी वागलं. हे आम्हाला तुमच्या सर्वांच्या निदर्शनात आणून द्यायचं आहे. विदर्भाच्या जनतेच्या पदरामध्ये काही पडणार नाही आम्ही तेव्हाच सांगितलं होतं आणि त्याचे 2-4 पुरावे फक्त मी आपल्या सर्वांच्या समोर ठेवतो. यानंतर माझे सहकारी या ठिकाणी बोलणारच आहेत. माझ्या हातामध्ये सरकारच्या कडून जाहीर केलेली निवेदनं, सरकारने घेतलेली निर्णय हे जवळजवळ 15 ते 20 निवेदनं माझ्या हातामध्ये आहेत. ही 15 ते 20 निवेदनं जी आहेत यातलं एकही निवेदन विदर्भाच्या जनतेकरता घेतलेल्या निर्णयाचं नाही. ही सगळी निवेदनं जी आहेत हे सगळे जे सरकारने निर्णय घोषित केलेले आहेत, जो काय निर्णय घेतला असेल ते सगळे महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून महानगरपालिकेशी संबंधित अशा प्रकारच्या सरकारने घोषणा केल्या आहेत. विशेष करून मुंबई महानगरपालिका आणि ह्या मुंबई महानगरपालिकेशी संबंधित अनेक प्रकारचे निर्णय सरकारने घेतलेले आहेत. त्याची निवेदनं पाहिजे तर मी आपल्याला देतो. डिटेल्स मध्ये वाचायला पाहिजे असेल ते सुद्धा वाचतो. नव्या मुंबई महानगरपालिकेचा विषय आहे, ठाणे महानगरपालिकेचे विषय आहेत, पुणे चिंचवड महानगरपालिकेचे विषय आहेत, ते नागपूरचे सुद्धा विषय आहेत. पण सगळ्यात जास्त हे मुंबई महानगरपालिकेचेच विषय या ठिकाणी माझ्या हातामध्ये आहेत. अनेक मला संधी होती, पायऱ्यांवर आंदोलन असेल, सभागृहात आवाज असेल, सभागृहात गदारोळ करणं असेल, तुम्हाला विरोधी पक्ष म्हणून अधिकार असताना इतके सायलेंट विरोधी पक्ष या प्रकरणी कसा काय दिसला? तुम्ही सभागृहातली एकूण उपस्थिती पाहिली 40% नव्हती. या अधिवेशनात शॉर्ट अधिवेशनात सगळे निवडून ठीक आहे. आम्ही तर संख्येने 25-25 आहोत. आहेच का आमचे 40 जण आम्ही. आम्हीच म्हणजे सर्व विरोधकांनी करावं आणि खाऊन मात्र पोट फुगेल तेवढं मरतपर्यंत त्यांनी करावं आणि प्रश्न आम्हाला विचारावे. हा असा प्रश्न होता. म्हणजे भ्रष्टाचार त्यांनी करावं, लूट त्यांनी करावी महाराष्ट्राची आणि ते प्रश्न का मांडले नाहीत म्हणून विरोधकांनी उत्तर द्यावं असा त्याचा अर्थ होतो. मला तुम्हाला विनंती करायची आहे की आम्ही हे प्रश्न मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांना तुम्ही विचारा ना. तुम्ही मुलग्याच्या प्रस्तावावर लावून धरलेलं आहे, प्रसार माध्यमांनी लावून धरलं आहे. मुख्यमंत्र्यांना का विचारत नाही तुम्ही? माननीय मुख्यमंत्र्यांना विचारा, अजित दादांना विचारा, ज्यांनी जमीन हडपण्याचं काम केलं. आम्ही विचारलं, वडेट्टीवारांनी तो प्रश्न विचारला. हे जे आहे आता बंद पडलेल्या हे किती योजना बंद पडल्या, किती योजना बंद पडल्या तुम्हाला माहिती. नमो महिला सशक्तीकरण योजना, नमो कल्याण योजना बंद पडली, नमो शेतकरी योजना बंद पडली. सगळ्या नमो बंद, सगळ्या नमो बंद आणि देव सुरू योजना. नमो दिव्यांग शक्ती योजना बंद पडली, नमो योजना, नमो शहर सौंदर्यीकरण योजना बंद पडली, तीर्थस्थळ व गड किल्ले संवर्धन योजना बंद पडली. अशा 40 शिवभोजन थाळी बंद पडली गरीबाची. अशा जवळपास 40 योजना सुरू असलेल्या बंद पडल्या. याचं उत्तर काही आहे ना पाहिजे. आणि म्हणतात वरून की मुख्यमंत्री महोदयांनी एकही योजना आम्ही बंद पाडलेली नाही असं सांगितलं. त्यावरूनच आपण लक्षात घ्या यामध्ये आता हे अधिवेशनाची फलश्रुती, या अधिवेशनाची फलश्रुती आम्ही सांगितलं की खरं म्हणजे या सरकारची भूमिका एकच शेवटचं सांगतो आणि थांबवतो. एकच सांगतो की हे सरकार इतकं हुशार आहे की बाबळीच्या झाडाला दगड मारतो आणि जोरात ओढतो. आंबे पडलेत. लोक आंबे वेचायला जातात आणि पायाला काठी रुतून येतात
अशी ह्या सरकारची आता मुख्यमंत्र्यांची प्रेस चालू होणार आहे. तुम्ही सगळे तिकडे जावा आणि विदर्भातलं अधिवेशन मात्र प्रश्न शहरीकरणातल्या पायाभूत सुविधांचे त्यावर सातत्यानं हातात होते या प्रकरणामध्ये असं आहे की मागच्या वेळेला आम्ही सर्वांनी एकीनं जे कृषी मंत्री होते धनंजय मुंडे, त्या धनंजय मुंडेंवर हल्ला केला. त्यांचा हल्ला म्हणजे शाब्दिक हल्ला, त्यांचं सगळं हे दाखवलं. त्यांचा राजीनामा झाला. काय झालं पुढे? जयप्रकाश जयकुमार गोरेवर आम्ही एवढे सगळे अटॅक केले. पुढे काय झालं? सरकारने त्यांना क्लीन चिटच दिली. त्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची जी काही वाक्य होती, त्याच्यानंतर काय झालं? फक्त नावाला खातं बदललं. असं जर प्रत्येकाला पाठीशी घालण्याचं कामच जर सरकार करत असेल आणि प्रत्येकाला जर क्लीन चिट देत असेल तर विरोधकांनी करावं काय? नेमकं विरोधकांनी काय करावं? आपली अपेक्षा चुकीची नाही, आपली अपेक्षा चुकीची नाही, पण अतिशय अल्प कालावधी करता अधिवेशन असल्यामुळं आम्ही प्रायोरिटी जी होती ती ही शेतकऱ्यांना किंवा अतिवृष्टी झालेल्या भागाला, अतिवृष्टी झालेल्या लोकांना, मग कांदा असेल, गहू असेल, तुमचे शेत असेल, आंबा असेल, मासे असतील, सोयाबीन असतील, कापूस असेल, धान असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, ऊस असतील, केळी असतील, द्राक्ष असतील, याला आम्ही प्राधान्य दिलं. धन्यवाद. यावर तुमची भूमिका काय? यावर तुम्ही आता विरोधी पक्षनेत्याचं जेवढे झाले तेवढे सगळे प्रश्न विचारले. आता तुम्ही मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री तुमच्या तावडीत सापडतील. तुम्ही आम्ही गरीब सापडलो कशी प्रश्न विचारताय तुम्ही. आता तुम्हाला पाहिजे ते प्रश्न तिकडे जाऊन विचारता आणि आम्ही लाईव्ह बघतो. धन्यवाद. आपण सर्व पत्रकार आला त्याबद्दल आपल्या सर्वांचा महाविकास आघाडीच्या वतीने मनापासून आभार. त्यावेळेस तुम्हाला एक वाचून दाखवतो. कसं आहे की शासनानं खूप मोठा गाजावाजा करून वर्तमानपत्रामध्ये, टीव्हीवर, गावागावात तिथे स्वतःचे मोठमोठे फोटो लावून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक व पाया सुविधा निर्मितीवर भर देण्यासाठी कृषी समृद्ध योजना जाहीर केली. त्याचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये फोटो झाली, कॅबिनेट मीटिंग झाली. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री होते, दोन्ही उपमुख्यमंत्री होते आणि कृषी मंत्री सुद्धा होते. अर्थात हे होत असताना जो 1 रुपया पीक विमा योजना घेऊन 1 रुपयात भरून जेव्हा पीक विमा योजना दिली जात होती त्याचे 5,000 कोटी रुपये सरकारकडे जमले होते आणि म्हणून ते आम्ही 5,000 कोटी सरकारला देऊ या कृषी समृद्धी योजनेकरता असं सांगितलं. तिथं मध्यंतरी पीक विमा योजनेतले 4 ट्रिगर बंद केले. मग अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठा नाराजीचा सूर असं उमटला. त्यावेळेला सरकारनं सांगितलं की आता पैसा आणि पैसा शेतकऱ्याला दिला जाईल, पण कालच्या पुरवणी मागण्यांमध्ये 1 रुपया सुद्धा ह्या 5,000 कोटी रुपयापैकी सरकारनं त्या ठिकाणी तरतूद केली नाही. जाहिराती काढल्या, मंत्रिमंडळाचा निर्णय जाहीर केला, शेतकऱ्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला 5,000 कोटी रुपये देणार आहोत दर वर्षाला, पण त्याचा या बजेटमध्ये एक दमडा सुद्धा त्या ठिकाणी जाहीर केलं नाही. आणि या अतिवृष्टीमुळे एवढं मोठं शेतकऱ्याचं नुकसान झालं. खरं सांगायला गेलं तर राज्यातील जवळ 1,31,00,000 शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्यांना फसवलं कसं? त्यानंतरचं म्हणजे ह्या घटना घडल्यानंतरचं विदर्भातलं अधिवेशन होतं आहे आणि म्हणून हे सरकार किती फसवत आहेत, विश्वासघातकी आहे आणि शेतकऱ्यांची यांना काही देणं घेणं नाही. याच्यापेक्षा दुसरा मोठा पुरावा असू शकत नाही. दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेते पद दिलं नाही तुम्हाला, मागणी करून देखील. आता 1 वर्ष उलटलेलं आहे. उरलेल्या 4 वर्षातही विरोधी पक्ष न देता अधिवेशन जर घेतलं गेलं तर तशी तुमची तयारी आता आहे का? असं आहे की ही तयारी आमची असणं नसणं हा विषय येत नाही. आम्हाला जी काय महाराष्ट्रातल्या जनतेनं भूमिका दिलेली आहे ती भूमिकेशी ठाम राहणं आणि ती भूमिका आपापल्यापर्यंत पार पाडणं हा आमचा निर्धार आहे आणि म्हणून 1 वर्ष आम्ही तो प्रामाणिकपणे पार पाडतोय एवढंच आम्ही सांगतो. 10%चा नियम आणला गेला वारंवार त्याच्या विरोधी पक्षनेत्यासाठी, तर काय असं आहे की याच्यावर खूप चर्चा झालेली आहे. 10% सदस्य संख्येचा नियम कुठेही नाही. आता आमचंच सरकारला आव्हान आहे की 10% सदस्य संख्येचा निर्णय नियमात किंवा घटनेमध्ये कुठे आहे ते सरकारने जाहीर करावं. कारण विधिमंडळाच्या वतीनं जे आम्हाला पत्र दिलं गेलंय त्याच्यामध्ये 10% सदस्याची अट कुठेही नाही असं त्यांनी लिहून दिलं. त्याच्यावर सरकार कुठली निर्णायक भूमिका त्या ठिकाणी भाषण
आणि निव्वळ फक्त महानगरपालिकेला सामोरे जाण्यासाठी त्यांनी ते काम केलं. सर्वसामान्य जनतेला या अधिवेशनाच्या माध्यमातून किंबहुना आम्ही मांडलेले जे वेगवेगळे मुद्दे होते ते मुद्दे मांडत असताना त्याला कुठल्याही प्रकारचा न्याय देण्याची भूमिका या सरकारने घेतलं नाही. त्याचा आम्ही निषेध देखील केला आणि खेद देखील व्यक्त केला. का गेलो नाही? आम्हाला सरकारचा हेतू हा प्रामाणिक नाही याची पूर्ण कल्पना होती. सरकार विदर्भातल्या जनतेला कोणताही न्याय देणार नाही याची आम्हाला कल्पना होती. सरकारला फक्त आणि फक्त पुरवण्या मागण्या मंजूर करून घेऊन ती रेवडी वाटून त्या ठिकाणी त्यांना निवडणुका जिंकायच्या होत्या. आणि ह्या आमचा आरोप त्यावेळेला आपल्याला थोडासा कटू वाटला असेल, पण ज्या वेळेला सरकारने घेतलेले निर्णय आता आपल्या सर्वांच्या समोर आले त्यावेळेला आपल्या सर्वांना कळेल की आमचं म्हणणं हे खरं होतं. आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी भाषण केलं, उत्तर दिलं. संपूर्ण सभागृहामध्ये एका तरी मंत्र्यानं कुठल्या तरी त्याच्याशी संबंधित असलेल्या विषया संदर्भामध्ये भाष्य केलं का? उत्तरं दिली का? एखाद्या प्रस्तावावर चर्चा केली का? हा सुद्धा संशोधनाचा भाग आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे भाषण केलं, आपण जरा लायब्ररीमध्ये जा, आपण पत्रकार आहात, आपल्याकडे सगळी ती माहिती असेल. ज्या वेळेला मुंबईला अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं त्या अर्थसंकल्पातले विषय आणि आज मांडलेले विषय याच्यात काय फरक आहे मला तुम्ही सांगा. सोलर लाईटच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की 2030 पर्यंत कसा आपला महाराष्ट्र समृद्ध होणार आहे, 2-2% बिलामध्ये कशी त्या ठिकाणी कमी होणार आहे. त्यांनी अख्ख्या राज्यातले अख्ख्या महाराष्ट्रातले त्या ठिकाणी रस्त्यांचा विषय सांगितला. आमच्या कोकणाचा विषय त्यांनी सांगितला नाही, तो भाग वेगळा. परंतु जे मुंबईमधलं भाषण होतं तेच भाषण या ठिकाणी कॉपी पेस्ट केलेलं भाषण त्यांनी या ठिकाणी केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ना विदर्भाकरता कोणत्याही प्रकारचा त्यांनी या ठिकाणी विषय मांडलेला नाही. जो अवकाळी पाऊस पडला, अतिशय पाऊस पडला, अतिवृष्टी झाली म्हणून मराठवाडा आणि विदर्भ आणि अर्धा संपूर्ण महाराष्ट्र हा ओला दुष्काळ जाहीर करा, ओला दुष्काळ जाहीर करा, हा दुष्काळ जाहीर करा म्हणून सांगितलं. सरकारनं त्याच्याबद्दल भाष्य सुद्धा केलं नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं भाषण काढून बघा, त्यांनी हे सांगितलं की 1 जुलै पर्यंत आम्ही कशा पद्धतीनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, ते जे काही निकष असेल, आमचं धोरण असेल ते आम्ही 1 जुलैला सांगू. काल परवापर्यंत आपण सगळे म्हणत होतो की 30 जूनला ते कर्जमाफी करणार आहेत. आज मुख्यमंत्र्यांचा शब्दशः मी लिहून आणलंय की आम्ही त्या संदर्भामध्ये काय आमची भूमिका असेल, काय आमचं धोरण असेल, काय आमची त्यावेळेची आम्ही करणार आहोत ते आम्ही 1 जुलैला जाहीर करू. याचा अर्थ इथं कर्जमाफीचा पत्ता नाही. लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याचं नाव सुद्धा त्या ठिकाणी घेतलं नाही. मुख्यमंत्री कुठली ती परीक्षा वगैरे सकाळी विषय गाजत होता तो प्रशिक्षण, हा त्याला कुठेही टच केलं गेलं नाही. त्याचबरोबर असे अनेक मुद्दे आहेत की ज्याला अजिबात टच केलं गेलं नाही. आणि म्हणून या ठिकाणी आजचं अधिवेशन हे पूर्णपणे वैदर्भीय जनतेला फसवणं, वैदर्भीय जनतेच्या भावनांशी खेळणं, वैदर्भीय जनतेचा कोणत्याही प्रकारचा आता हा सगळा वैदर्भीय जनता ही आता आमच्याच मागे आहे त्यामुळं त्यांना गृहीत धरणं अशा अर्थानच हे अधिवेशन या ठिकाणी गेलं. विरोधी पक्ष म्हणून आम्ही सर्व अर्थानं सहकार्य केलं, परंतु त्या सहकार्याच्या माध्यमातून काही पदरात पडलं हे जर विचार केला तर काहीही पदरात पडलं नाही एवढंच मी सांगेन. यानंतर विजयराव बोलतील, त्यानंतर तुम्हाला चला पुढं कोर्टात सध्या लवकर न्याय मिळतो तुम्हाला माहिती आहे. प्रश्न उपस्थित केला होता जेव्हा मुख्यमंत्री बोलत होते, त्या मुंबई गोवाबद्दल अजूनही ठोसपणे कुठलेही उत्तर आलेलं नाही. कसं आहे की मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या अनेक रस्त्यांचा उल्लेख केला आणि म्हणून मुंबई ते गोवा हा महामार्ग 2009 सालापासून रखडलेला आहे. त्याच वेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मी कोकणातला ग्रीनफील्ड रस्ता तयार करतोय म्हणून सांगितलं आणि म्हणून अनेक रस्त्यांवर मुख्यमंत्री बोलत होते. म्हणून माझी अपेक्षा होती की त्या 2 रस्त्यांबद्दल मुख्यमंत्री काहीतरी खुलासा करतील, परंतु त्यांनी आता माझ्याकडे कुठलाही आता माहिती नाही असं करून तो विषय टाळला. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये सभागृहामध्ये विरोधकांनी चुप्पी साधली, काय करा? मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये विरोधक सभागृहात काही बोललेलं नाही. हायकोर्टानं फटकारलं, विरोधकांचा आवाज सगळ्यात मोठा मुद्दा होता. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव त्यांची कंपनी आहे, त्यांच्या चिरंजीवांवर गुन्हा दाखल करावा अशी वारंवार मागणी होते आहे.
पण तेवढी आक्रमकता सभागृहामध्ये दिसली नाही. एवढा असं आहे की मोठा आम्ही विषय. वैयक्तिक प्रश्नापेक्षा सामाजिक प्रश्नावर आणि सार्वजनिक प्रश्नावर जास्त भर दिला होता. तरी देखील आमचे सहकारी विजयराव वडट्टीवारांनी हा मुद्दा 4 वेळा सभागृहामध्ये काढला. कोणी काढलाच नाही असं म्हणणं नाही, उचित भास्करराव, हा वैयक्तिक विषय कसा होऊ शकतो? हा गैरव्यवहार घोटाळ्याचा विषय आहे. म्हणजे तुम्ही हा वैयक्तिक विषय म्हणता तेच मोठी मी सांगितलं ना की गोष्ट आहे. विजय वडट्टीवारांनी हा 4 वेळा विषय काढला आणि आमचं समर्थन होतं. नाही, पण विजयराव बोला. एकदा तरी आठवड्याभराचं हे मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी सभागृहात झाली का? किंवा त्यांच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात यावा ही तरी मागणी झाली का? हे बघा, स्वतःच काय म्हणतो त्याला, कुंपणाच शेत खात असेल आणि ते दिसत आहे. मी काल बोलताना म्हणालो की ना खाने देंगे ना खाऊंगा ना खाने देंगे, पर जो मिलेगा वो आधा आधा बाटके खाएंगे. हे आता कालच्या उत्तरातून काल मी मांडल्यानंतर ते मी त्याचं उत्तर काय आलं नाही. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याचं उत्तर दिलं नाही आणि त्याने तर एका प्रकारे तुमच्या पार्थ पवारांना क्लीन चिटच दिली मुख्यमंत्र्यांनी. म्हणजे आता असं आहे की ही एक स्पर्धा, मी आता राज्यामध्ये आम्ही एक स्पर्धा परीक्षा आयोजित करू, म्हणजे सामान्य ज्ञान स्पर्धा महाराष्ट्र लेवलची, आणि त्यांना मागावं लागेल की यामध्ये प्रश्न उपस्थित करू की मुलांना प्रश्न देऊ, अधिकाधिक खाणारा कुठे जाणार असा एक प्रश्न देणार आम्ही, आणि अधिकाधिक भ्रष्टाचार करणाऱ्याला संधी कुठे, असे प्रश्न काढून देऊ. बघा, लाज लज्जा सगळं विसरले असतील तर त्याला काही इलाज नाही. पण हा प्रश्न काही इथे संपलेला नाही. हा प्रश्न आम्ही लावूनच धरलेला आहे आणि पुढे एक बिल तर स्पेशल महसूल विभागाने मुद्रांक शुल्काच्या आयुक्तांना असलेले अधिकार जे त्याला आव्हान कोर्टात द्यायचं होतं, त्या संदर्भातलं वळवाट शोधले आणि मंत्र्यांच्याकडे अधिकार गेले. कालचं बिल नाही, पण विजयराव, तुम्ही म्हणजे- आयजीजीआरचे ज्या निर्णयाविरुद्ध, त्यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध थेट कोर्टामध्ये जाऊन न्याय मिळवायची अपेक्षा होती. तर त्यामुळं हे सगळे जे आहे कोंढवा प्रकरण मी मानला, कोंढवा प्रकरण मानला असं नाही. विरोधक संख्येने कमी जरी असलं तरी आम्ही प्रत्येक विषयाला, भ्रष्टाचाराचे अनेक विषय मानले, पण आता भ्रष्टाचाराची सवय झालेल्यांना उत्तर काय मिळेल? महाराष्ट्र लुटायचं ठरवलंच आहे आणि त्याकडे लक्ष द्यायचंच नाही विरोधक बोलल्यानंतर. पण त्याला तुम्हीच आता शोधा उत्तर, असं मला वाटतं. आणि मुख्यमंत्र्यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर भाष्य केलेलं भाषण माननीय मास्टर जाधव साहेब यांनी त्यावर विस्तृत असं विवेचन केलेलं आहे. मुळात विदर्भासाठी हे अधिवेशन असताना विदर्भातील कुठले प्रश्न सुटले, हा खरा प्रश्न होतो. आम्हाला फार अपेक्षा होते की विदर्भातील या प्रश्नाला, आम्ही जे मांडले त्या प्रश्नाला न्याय मिळेल. विदर्भ हा विपुल आहे, म्हणजे संपूर्ण साधन सामुग्रीने संपन्न असलेला हा विदर्भ आहे. इथे लोह खनिज आहे, इथे आपल्याकडे डोलामाइन आहे, इथे लाईमस्टोन आहे, विपुल वनसंपत्ती आहे. आणि आम्ही काल विचारलो होतो की तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना की हे सरकार स्थापन झाल्यापासून 2014 पासून 2025 पर्यंत सुरुवात केली आणि त्या धरणाचा एंड केला, असं एक तरी धरण त्याचं नाव आपण सांगावं. आकडेवारी मोठी सांगितली. मला वाटतं की संपूर्ण मुख्यमंत्री महोदयांचं भाषण आणि त्याची जर गोळाबेरीज केली तर भारताचं बजेट होईल, अशा प्रकारची ती आकडेवारी होती. जर भारताचं बजेट कमी पडेल की काय, असं आपण जर सगळ्यांनी ऐकलं असेल तर त्यातून ते होईल. काय आमच्या मागण्या होत्या त्याला पटाण्याची अक्षता घातल्या. मुख्य म्हणजे आमच्या मागण्यापेक्षा विदर्भाच्या विकासासाठी, विदर्भाच्या जनतेला जे आवश्यक आहे ते मागितलं. आम्ही लहान उत्पादक शेतकऱ्यांना 20,000 रुपये बोनस मागितला, त्याचा कुठेही पत्ता नव्हता. आम्ही सोयाबीनच्या शेतकऱ्यांसाठी 2,000 रुपये प्रति क्विंटल बोनस मागितला, त्याचाही काही कुठे त्यांनी उल्लेख केलेला नाही. आणि विशेष म्हणजे विदर्भामध्ये संत्रा मोसंबीला मार्केट नाही, त्यावर त्यांचा कुठे उल्लेख केलेला नाही. त्यांना मार्केटची हमी आणि बांगलादेशमध्ये जो आपला संत्रा जातो त्यावर जे काही निर्यात ड्युटी लावली आहे त्यावर आपला संत्र्याला मार्केट मिळत नाही, त्याच्यावर कुठलंही भाष्य केलं नाही. प्रक्रिया केंद्रावर भाष्य झालं नाही. आणि विदर्भातल्या शिक्षकांचा बॅकलॉग मोठ्या प्रमाणात आहे. विदर्भातील सिंचनाच्या संदर्भातले मोठे प्रश्न आहेत आणि एकूणच कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. त्यांना जे कापूस आहे तो कवडीमोल भावाने विकला जातोय, जे निकष लावले जात आहेत, जे काही अटी शर्ती सिंचनात लावलेत, त्यामुळे आता शेतकऱ्यांकडे कापूसच उरला नाही. तो सगळा कापूस व्यापाऱ्यांनी खरेदी केल्यानंतर अधिवेशन
मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने पूर्ण झालं. विदर्भातल्या जनतेला 6 आठवड्याचं अधिवेशन घेऊ अशी विदर्भाच्या विलिनीकरणाच्या वेळी जो करार नागपूरचा झाला त्यात उल्लेख आहे. पण एका आठवड्यात आता आम्ही परत निघालो. त्या एका आठवड्यात एकही दिवस विदर्भाची चर्चा सरकारला करावीशी वाटली नाही याची खंत आम्हा सगळ्यांना. अनेक मोठमोठ्या वल्गना आज झालेल्या आहेत आणि एवढी मोठी कामं महाराष्ट्रात जर होणार असतील आणि होत असतील तर बहुतेक सगळे प्रश्न संपले असतील असा त्याचा अर्थ सामान्य माणसं घेऊ शकतात. एवढ्या चांगला आपण भाषण मागायची सगळ्यांनी ऐकलं. पण मी MIDC कडून माहिती मागितली की मागच्या काही वर्षात तुमच्याकडे किती गुंतवणुकी झाल्या आणि 190 जे करार झाले त्याच्यात 22 सालापासून ते 20,62,000 कोटीचे करार जे झाले त्याची माहिती मागवली. मी ती माहिती देताना खात्याने मी MIDC ने असं उत्तर दिलं. माझा प्रश्न असा होता की किती गुंतवणुकीचे करार झाले, किती उद्योगधंदे उभारण्यात आले आणि किती रोजगार उपलब्ध झाला. उत्तर असं आहे 22-23 पासून आजपर्यंत उद्योग विभागामार्फत 20,62,000 कोटींच्या गुंतवणुकीचे 190 सामंजस्य करार झाले. या माध्यमातून 13,24,000 इतका रोजगार निर्माण होणे अपेक्षित आहे. म्हणजे हे कराराच्या वेळी ठरलेले आकडे पुन्हा त्यांनी दिले. त्यालाही माझी तक्रार नाही. पण माझ्याकडे प्रत्येक इंडिव्हिज्युअल प्रोजेक्टचं काय झालं याचं हे आहे आणि बहुतेक सगळीकडे जागा वाटप, जमीन वाटप, जागेचा सर्च चालू आहे. असं साधारणपणे स्टेज जमीन वाटप प्रगतीपथावर आहे, लँड स्काउटिंग चालू आहे, असं बहुतेक प्रकल्पांच्या बाबतीत आहे. माझी त्याबद्दलही तक्रार नाही. आमचा प्रकल्प येणार, तुम्ही MOU केले ते यावेत यासाठी आमचा पाठिंबाच आहे सरकारच्या प्रयत्नांना. पण प्रत्यक्षात आमचा दावा असा आहे की जे MOU होतात तेवढी इन्व्हेस्टमेंट प्रत्यक्षात उतरत नाही आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणांचा प्रश्न हा आजही अनुत्तरित आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही आरोप या मधल्या काळात आम्ही केले. कालही रात्री मी काही भाषण करून सांगितलं. त्यात जव्हार तालुक्यामध्ये जवळपास 111 कोटी रुपयाची बिलं ही खोटी बिलं देऊन काढायचा प्रयत्न स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्याने थांबवला. त्याची चौकशी चालू आहे. पण आमची माहिती आहे की जवळपास 1200 कोटी रुपये एकंदर याच्यात काढण्याचा प्रयत्न आणि काम काही लोक करतायत. सरकारने त्यांच्या विरोधी SITची समिती स्थापून आशांची पाळंमुळं खणून काढावी तशी आमची अपेक्षा होती, पण ते काही झालं नाही. आताही स्थगन सूचना आली होती, त्याच्या आधी त्यांनी उत्तर दिलं. ड्रगचं प्रमाण बेसुमार वाढलेलं आहे आणि सातारा जिल्ह्यात काल एक रेड पडली. परत वर्ध्यामध्ये 192 कोटीचे MDचं प्रकरण आहे. कारंजात देखील MDचा महाकारखाना आहे अशी माहिती आहे. या सगळ्या गोष्टी आम्ही सभागृहात मांडल्या. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की या जास्त आता पुढे यायला लागलेल्या आहेत आणि कारण आमचे प्रयत्न पकडण्याचे जास्त आहेत. पण याची व्याप्ती एवढी प्रचंड आहे महाराष्ट्रातल्या तरुणाईला ड्रग्जने आता विळखा घातलेला आहे आणि हाच सगळ्यात मोठा आज आपल्या महाराष्ट्रातल्या समाजासमोर प्रश्न आहे. आणि त्यासाठी सरकार हे सगळे जसे गुन्हे हँडल होतात तसेच हे गुन्हे हँडल होतात आणि सर्रास गावागावात खेड्यात दुय्यम तिय्यम लोकसंख्येच्या लहान संख्येच्या शहरात देखील आता ड्रग्जचा सुळसुळाट आहे. सरकारने त्यावेळी आमची अपेक्षा होती की सरकारने सांगायला पाहिजे की काय ठोस उपाययोजना सरकार करणार. काल परवा आम्ही अनेक गोष्टी सरकारच्याकडून अपेक्षा केली पण त्या अपेक्षा काही आमच्या पूर्ण झाल्या नाही आणि अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याविषयी आम्ही मागणी केली. आम्ही जेव्हा काही मागणी करतो, काही आरोप करतो त्यावेळी ते विषय बाजूला सोडून दुसरेच विषय हे मांडले जातात आणि मूळ आमचे जे मुद्दे आहेत ते मात्र त्याच्याकडं सरकारचं पूर्णपणाने दुर्लक्ष होतं.
आर्थिक परिस्थितीविषयी काही आकडेवारी मी काल जाहीर केली, परंतु त्याच्याविषयी तपशीलवार उल्लेख नाही. फक्त 25% आम्ही पोहोचलेलो नाही. हे जरी असलं तरी व्याजाचा आकडा दरवर्षी आता 64,000 कोटी रुपयाच्या वर गेलेला आहे. हे आपल्याला विसरता येणार नाही. किंवा आमचे राम खाडे म्हणून एक माहितीचे आधार माहितीची माहिती घेऊन अनेक जमिनीची प्रकरणं त्यांनी बाहेर काढली, त्यांच्यावर अटॅक झाला. पुणे गुंडांचं माहेरघर झालंय, अनेक टोळ्या कार्यरत आहेत, त्याच्यावरही भाषण सायलंट होतं. किंवा FIR पोलीसच लिहून घेत नाहीत, अशी अनेक ठिकाणी अनुभव आलेले आहेत. त्यांनी सांगितलं की आम्ही आता जास्तीत जास्त FIR दाखल केला जातो वगैरे वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. किंवा अनेक टोकाची भूमिका घेणारे बाळासाहेब थोरातांच्या विरोधी ज्यांनी भाषण केलं आणि बाळासाहेब थोरातांच्या बद्दल आम्ही देखील नथुराम गोडसे होऊ अशी धमकी दिली, त्यांच्या विरोधी सरकारने कोणती कारवाई केली नाही. असे अनेक आम्ही काढलेले मुद्दे हे सरकारला अनुत्तरित राहिले. सरकारला आम्ही प्रश्न विचारलेला की 1,500 रुपयाचे 2,100 रुपये लाडक्या बहिणीचे तुम्ही कधी करणार, कर्जमाफी कधी करणार, त्याची समाधानकारक उत्तरं ही काही आम्हाला प्राप्त झाली नाहीत. आणि म्हणून या 7 दिवसात काहीच जनतेला महाराष्ट्राच्या हातात आलं नाही असा आमचा तरी अनुभव आहे. माझ्या आधीच्या दोन्ही मान्यवर नेत्यांनी देखील तोच अनुभव सांगितलेला आहे. त्यामुळं 7 दिवसाचं अधिवेशन फक्त पुरवणी मागण्या सभागृह पुढे मांडून मंजूर करून घेणे हाच एकमेव हेतू होता. विदर्भाचे प्रश्न सोडवावेत, विदर्भातल्या संत्र्याचा कापसाच्या शेतकऱ्यांच्या मागे उभा राहावं आणि अलीकडे आलेले जे अतिवृष्टी झाली त्यात मराठवाड्यात जे नुकसान झालं त्या सर्वांची उत्तरं या सभागृहात या अधिवेशनात मिळाली नाहीत, याची आम्हा सगळ्यांना खंत आहे. दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता नसताना हे अधिवेशन पार पडले. आता मुख्यमंत्र्यांची प्रेस चालू होणार आहे, तुम्ही सगळे तिकडे जावा आणि विदर्भातलं अधिवेशन मात्र प्रश्न सोडवण्याच्या पायाभूत सुविधांचे त्यावर सातत्याने या प्रकरणामध्ये असं आहे की मागच्या वेळेला आम्ही सर्वांनी एकीनं जे कृषी मंत्री होते धनंजय मुंडे, त्या धनंजय मुंडेंवर हल्ला केला. त्यांचा हल्ला म्हणजे शाब्दिक हल्ला, त्यांचं सगळं हे दाखवलं, त्यांचा राजीनामा झाला. काय झालं पुढे जयकुमार गोरेवर आम्ही एवढे सगळे अटॅक केले, पुढे काय झालं, सरकारने त्यांना क्लीन चिटच दिली. त्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची जे काही वाक्य होतं त्याच्यानंतर काय झालं, फक्त नावाला खातं बदललं. असं जर प्रत्येकाला पाठीशी घालण्याचं कामच जर सरकार करत असेल आणि प्रत्येकाला जर क्लीन चिट देत असेल तर विरोधकांनी करावं काय नेमकं, विरोधकांनी काय करावं. आपली अपेक्षा चुकीची नाही, पण अतिशय अल्प कालावधी करता अधिवेशन असल्यामुळं आम्ही प्रायोरिटी जी होती ती ही शेतकऱ्यांना किंवा अतिवृष्टी झालेल्या भागाला, अतिवृष्ट्या झालेल्या लोकांना, मग कांदा असेल, गहू असेल, तुमचे शेत असेल, आंबा असेल, मासे असतील, सोयाबीन असतील, कापूस असेल, धान असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, ऊस असतील, केळी असतील, द्राक्ष असतील, याला आम्ही प्राधान्य दिलं. धन्यवाद. तुम्ही आता विरोधी पक्षनेत्याचं जेवढे झाले तेवढे सगळे प्रश्न विचारले. आता तुम्ही मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री तुमच्या तावडीत सापडतील. तुम्ही आम्ही गरीब सापडलो कसे प्रश्न विचारताय. तुम्ही आता तुम्हाला पाहिजे ते प्रश्न तिकडे जाऊन विचारता आणि आम्ही लाईव्ह बघतो. धन्यवाद. आपण सर्व पत्रकार आला त्याबद्दल आपल्या सर्वांचा महाविकास आघाडीच्या वतीने मनापासून आभार.